हॉस्पिटलमधून आलेला फोन ऐकल्यानंतर वैदेही आणि विराज क्षणाचाही विलंब न करता तेथे पोहोचले. गाडीत संपूर्ण प्रवासभर वैदेही एक शब्दही बोलली नाही. तिचे डोळे सतत पाण्याने भरलेले होते. मनात एकच भीती होती, जिच्यासाठी ती इतकी वर्ष जगली, लढली आणि प्रत्येक संकटाला सामोरी गेली. ती आई तिला सोडून जाणार तर नाही ना? विराज तिच्या शेजारी बसला होता. तो तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता, पण काही वेळा परिस्थिती अशी असते की कोणताही दिलासा अपुरा वाटतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना बाजूला घेतलं. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गंभीर भाव पाहून वैदेहीचं हृदय धडधडू लागलं. त्यांनी सांगितलं की शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी शरीर खूप अशक्त झालं आहे. अचानक आलेल्या गुंतागुंतीमुळे परिस्थिती पुन्हा गंभीर झाली आहे. ते उपचार करत आहेत, पण पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थेट आईच्या खोलीत धावली. बेडवर पडलेल्या आईचा चेहरा खूपच अशक्त दिसत होता. काही महिन्यापूर्वी घरासाठी दिवस रात्र मेहनत करणारी ती स्त्री आता जीवनासाठी झुंज देत होती. वैदेहीने तिचा हात हातात घेतला आणि लहान मुलीसारखी रडू लागली. आईने हळूहळू डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण मुलीला पाहून हलकंसं स्मित उमटलं. तिने थरथरत्या हाताने वैदेहीच्या डोक्यावरून हात फिरवला. रडू नकोस बाळा, ती मंद आवाजात म्हणाली. मी आयुष्यभर तुझ्यासाठी मजबूत राहिले, आता तू मजबूत राहायचंय. वैदेहीला काहीच बोलता येत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर लहानपणापासूनचे सगळे क्षण फिरत होते. आईने केलेले त्याग, उपाशी राहून तिला खायला घातलेले दिवस, प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी उभा राहणारी ती सावली. हे सगळं आठवताच तिचं हृदय तुटत होतं. काही वेळाने आईची नजर विराजवर पडली. तिने त्याला जवळ बोलवलं. विराज शांतपणे तिच्या पलंगाजवळ जाऊन उभा राहिला. आईने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि मग तो हात वैदेहीच्या हातात ठेवला. त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याचबरोबर समाधानही होतं. माझी मुलगी खूप काही सहन करून इथपर्यंत पोहोचली आहे, ती हळू आवाजात म्हणाली. ती बाहेरून खूप धाडसी दिसते, पण मनाने अजूनही खूप हळवी आहे. तिची काळजी घे. विराजच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मान हलवत शांतपणे उत्तर दिलं, मी वचन देतो. आई काही क्षण शांत राहिली. मग ती वैदेहीकडे पाहत म्हणाली, बाळा, आयुष्यात पैसा, प्रतिष्ठा, यश सगळं मिळू शकतं, पण मनापासून प्रेम करणारी माणसं फार कमी मिळतात. त्यांची किंमत ओळखायला शिक. हे शब्द ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू गळले, कारण तिला समजत होतं की आई कोणाबद्दल बोलत आहे. त्या रात्री संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्येच थांबलं. आजी सतत देवाची प्रार्थना करत होत्या. विराजचे आई वडीलही होते. वैदेही मात्र आईचा हात धरून बसली होती. तिला झोप नव्हती, भूक नव्हती, पण आईचा श्वास चालू राहावा अशी तिची इच्छा होती. पहाटेच्या सुमारास आईची तब्येत थोडी स्थिर झाली. डॉक्टरांनी सांगितलं की धोका पूर्णपणे टळलेला नाही, पण स्थिती आधीपेक्षा चांगली आहे. ही बातमी ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 2 दिवसांनी आईची प्रकृती आणखी सुधारली. ती व्यवस्थित बोलू लागली. वैदेहीच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी पुन्हा एकदा हसू दिसू लागलं. पण त्या काही दिवसात आईने वारंवार एकच गोष्ट सांगितली होती, मला माझ्या मुलीला आनंदी पाहायचं आहे. एका संध्याकाळी वैदेही हॉस्पिटलच्या बागेत एकटी बसली होती. तिच्या मनात अनेक प्रश्न होते. विराजबद्दलच्या भावना आता ती नाकारू शकत नव्हती, पण प्रेम स्वीकारणं म्हणजे पुन्हा एकदा कोणाला गमावण्याची भीती स्वीकारणं होतं, आणि ती भीती अजूनही तिच्या मनात जिवंत होती. तेवढ्यात विराज तिच्या जवळ येऊन बसला. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग विराज म्हणाला, मी तुझ्यावर कोणताही दबाव आणणार नाही. तुझ्या उत्तराची मी वाट पाहू शकतो, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे. वैदेहीने त्याच्याकडे पाहिलं. विराज हसला. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला पुन्हा जगायला शिकवलंस. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या मनात पहिल्यांदाच एक शांतता निर्माण झाली होती. तिला जाणवत होतं की ती आता तिच्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या निर्णयाच्या जवळ पोहोचली आहे. मात्र नियतीने अजून एक आश्चर्य रोखून ठेवलं होतं, कारण त्याच रात्री स्नेहाकडून अनेक वर्षापूर्वी लिहिलेलं आणखी एक पत्र समोर येणार होतं. आणि त्या पत्रात
अशी गोष्ट लिहिलेली होती, जी वाचल्यानंतर विराज आणि वैदेही दोघांच्याही आयुष्याची दिशा कायमची बदलणार होती. त्या रात्री हॉस्पिटलमधून परतल्यानंतर विराज आपल्या स्टडीमध्ये बसला होता. सायलीच्या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र, डायरी आणि पुरावे त्याच्या टेबलवर ठेवलेले होते. अनेक महिने तो सत्याच्या शोधात धावत होता आणि आता जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाली होती. पण मनात अजूनही एक पोकळी होती. सायलीच्या आठवणी अजूनही त्याच्या आयुष्याचा भाग होत्या. तेवढ्यात त्याला स्नेहाच्या डायरीच्या मागील कव्हरमध्ये दडवलेलं एक छोटंसं पाकीट दिसलं. त्याने ते उघडलं आणि त्यातून एक जुनं पत्र बाहेर पडलं. पत्राच्या वर लिहिलं होतं, हे पत्र विराजसाठी आहे. जर तू हे वाचत असशील तर याचा अर्थ सत्य तुझ्यापर्यंत पोहोचलं आहे. विराजचे हात थरथरत होते. त्याने हळूहळू पत्र उघडलं. स्नेहाने लिहिलं होतं की सायलीच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी तिच्या मनात कायमच्या दडून राहिल्या. तिला माहिती होतं की विराज स्वतःला दोष देत जगत आहे, पण सायलीने तिच्या शेवटच्या दिवसात वारंवार एकच गोष्ट सांगितली होती, माझ्यासोबत काही झालं तर विराजने स्वतःला दोष देऊ नये. हे वाचताच विराजच्या डोळ्यात पाणी आलं. पत्र पुढे वाचताना त्याचा श्वास जड होत गेला. स्नेहाने लिहिलं होतं की सायलीला तिच्या मृत्यूची चाहूल लागली होती. तिला जाणवत होतं की काही लोक तिच्या मागावर आहेत, पण तरीही ती सत्य उघड करण्यासाठी तयार होती, कारण अनेक गरीब कुटुंबाचं आयुष्य त्या सत्यावर अवलंबून होतं. मात्र पत्राच्या शेवटच्या भागात लिहिलेल्या शब्दांनी विराज पूर्णपणे स्तब्ध झाला. स्नेहाने लिहिलं होतं, विराज, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव. सायलीने तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं, पण तिने तिच्या शेवटच्या दिवसात एक गोष्ट मला सांगितली होती. ती म्हणाली होती की जर मला काही झालं तर विराजने माझ्या आठवणीमध्ये स्वतःच्या आयुष्यात अडकून ठेवू नये. त्याला पुन्हा प्रेम मिळालं तर त्याने ते स्वीकारावं, कारण खरं प्रेम आपल्याला जगायला शिकवतं, मरायला नाही. हे वाचताना विराजच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. इतकी वर्ष तो भूतकाळाच्या साखळ्यांमध्ये अडकून राहिला होता. आज पहिल्यांदाच त्याला वाटलं की सायली त्याला मुक्त करत आहे. त्या रात्री त्याने खूप वेळा आकाशाकडे पाहिलं. जणू अनेक वर्षांनी त्याच्या मनावरचं सर्वात मोठं ओझं हलकं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो वैदेहीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला. आईची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती. वैदेही खिडकीजवळ उभी राहून बाहेरचं आकाश पाहत होती. विराज तिच्या जवळ गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. वैदेहीने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? तिने विचारलं. विराजने काही क्षण उत्तर दिलं नाही. मग तो हळू आवाजात म्हणाला, काल मला स्नेहाचं शेवटचं पत्र सापडलं. त्याने संपूर्ण पत्र तिला वाचून दाखवलं. पत्र संपेपर्यंत वैदेहीच्या डोळ्यातही अश्रू आले होते, कारण त्या शब्दामध्ये फक्त सायलीचं प्रेम नव्हतं, तर विराजसाठी आशीर्वादही होता. काही क्षण दोघे शांत राहिले. मग विराज तिच्यासमोर उभा राहिला. वैदेही, मी तुझ्याकडून लगेच उत्तर मागणार नाही असं सांगितलं होतं, पण आज मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. त्याचा आवाज किंचित थरथरत होता. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि हे प्रेम मला पुन्हा जिवंत असल्याची जाणीव करून देतं. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आयुष्यात खूप दुःख पाहिलं होतं, विश्वासघात पाहिला होता, गरिबी, अपमान, संघर्ष सगळं सहन केलं होतं, पण तिच्यावर इतकं निस्वार्थ प्रेम करणारा माणूस तिला पहिल्यांदाच भेटला होता. ती काही क्षण शांत राहिली. मग हळूहळू विराजच्या जवळ आली. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. ती मंद स्वरात म्हणाली, मला नेहमी वाटायचं की माझ्या आयुष्यात आनंद फार काळ टिकणार नाही. ती थोडा वेळ थांबली. पण तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला पुन्हा विश्वास ठेवायला शिकवलंस. विराजच्या डोळ्यात आशेची चमक निर्माण झाली आणि मग वैदेही हसली. अनेक संकटानंतर पहिल्यांदाच मनापासून हसली. ती म्हणाली, हो विराज, मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते. हे शब्द ऐकताच विराजच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. अनेक वर्षांच्या वेदना, संघर्ष आणि गैरसमजानंतर त्याला आयुष्याने पुन्हा एकदा प्रेमाची भेट दिली होती. पण त्याच्या या आनंदाच्या क्षणीही नियतीने एक शेवटचा अध्याय बाकी ठेवला होता, कारण सायलीच्या प्रकरणातील मुख्य आरोपींवर खटला सुरू होणार होता.
आणि त्या खटल्यात एक असा साक्षीदार समोर येणार होता जो संपूर्ण प्रकरणाला आणखी मोठं वळण देणार होता. सायलीच्या प्रकरणाचा खटला सुरू होणार असल्याची बातमी संपूर्ण राज्यभरात पसरली होती. अनेक वर्षापासून दडपून ठेवलेलं सत्य आता न्यायालयात उघड होणार होतं. माध्यम, पत्रकार आणि अनेक सामाजिक घटना या खटल्यांकडे लक्ष ठेवून होत्या, कारण हा फक्त एका मुलीच्या मृत्यूचा खटला नव्हता, तर अनेक गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी लढाई होती. विराजसाठीही हा दिवस खूप महत्त्वाचा होता. अनेक वर्ष मनात साचलेलं दुःख आणि अपराधीपणाचं ओझं आज कदाचित हलकं होणार होतं. न्यायालयात सुनावणी सुरू झाली. सरकारी वकिलांनी एकामागून एक पुरावे सादर करायला सुरुवात केली. सायलीने गोळा केलेले कागदपत्र, स्नेहाच्या डायऱ्यातील नोंदी, बँकेतील व्यवहार, गुप्त व्हिडिओ आणि अनेक साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर ठेवण्यात आले. आरोपी पक्षाकडून प्रत्येक पुराव्यावर प्रश्न उपस्थित केला जात होते, पण सत्य हळूहळू स्पष्ट होत होतं. सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी एक महत्त्वाचा साक्षीदार न्यायालयात हजर झाला. हा तोच माणूस होता ज्याने अनेक वर्षापूर्वी शालिनी आत्यांच्या पतीसाठी काम केलं होतं. सुरुवातीला तो बोलण्यास घाबरत होता, पण न्यायालयाने त्याला संरक्षण दिल्यानंतर त्याने जे सांगितलं ते ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. त्याने कबूल केलं की सायलीच्या कारच्या ब्रेकमध्ये छेडछाड करण्यात आली होती. त्याला त्यासाठी पैसे देण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याला हे माहीत नव्हतं की त्या कटाचा शेवट एका निष्पाप मुलीच्या मृत्यूत होणार आहे. ही कबुली ऐकताच न्यायालयात कुजबूज सुरू झाली. विराजच्या डोळ्यासमोर अनेक वर्षापूर्वीचा तो काळ पुन्हा उभा राहिला. सायलीचा हसरा चेहरा, तिची स्वप्न, तिची धडपड आणि अचानक आलेला मृत्यू. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये फक्त वेदना नव्हती, तर सत्य बाहेर येत असल्याचा दिलासाही होता. काही दिवसांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णयाचा दिवस जाहीर केला. त्या दिवशी न्यायालयात प्रचंड गर्दी होती. वैदेही विराजच्या शेजारी बसली होती. तिच्या हातात त्याचा हात होता. अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर हा क्षण आला होता. न्यायाधीशांनी निर्णय वाचायला सुरुवात केली. सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील निष्कर्ष विचारात घेऊन न्यायालयाने स्पष्ट केलं की सायलीचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित गुन्हा होता. दोषींना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. शालिनी आत्याचे पती आणि त्यांचे सहकारी अनेक वर्षांच्या कारावासासाठी दोषी ठरले. निर्णय ऐकताच न्यायालयात शांतता पसरली. विराजने डोळे मिटले. अनेक वर्षांनी त्याला असं वाटलं की सायलीच्या आत्म्याला न्याय मिळाला आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वैदेहीने हळूच त्याचा हात घट्ट धरला. काही क्षण तो काही बोलू शकला नाही. न्यायालयाबाहेर येताच पत्रकारांनी त्याला घेरलं, पण विराज कोणाशीही बोलला नाही. तो थेट एका शांत ठिकाणी गेला, जिथे सायलीची आठवण म्हणून एक छोटंसं स्मारक उभारण्यात आलं होतं. तिथे उभा राहून त्याने डोळे मिटले. मी तुला न्याय मिळवून दिला सायली, तो मनात म्हणाला, आणि आता कदाचित मी पुढे जाऊ शकतो. त्याच्या शेजारी वैदेही उभी होती. त्या क्षणी तिच्या डोळ्यातही अश्रू होते, कारण तिने विराजच्या आयुष्यातील सर्वात मोठी जखम भरताना पाहिली होती. पण नियतीने अजून एक भावनिक क्षण राखून ठेवला होता. त्या संध्याकाळी वैदेहीची आई हॉस्पिटलमधून पूर्णपणे बरी होऊन घरी परतली होती. तिची तब्येत आता स्थिर होती. राणे बंगल्यात तिचं स्वागत करण्यात आलं. अनेक दिवसांनी घरात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. आजीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्या रात्री सगळे एकत्र जेवत असताना वैदेहीच्या आईने अचानक एक इच्छा व्यक्त केली. ती हसत म्हणाली, माझी एकच इच्छा बाकी आहे. सगळ्यांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तिने वैदेही आणि विराजकडे पाहिलं आणि म्हणाली, माझ्या डोळ्यांसमोर तुमचं पुन्हा एकदा लग्न व्हावं. पूर्वी तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आता तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर झाले आहेत. आता तुमचं आयुष्य नव्याने सुरू होत आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे तुमचं पुन्हा एकदा लग्न व्हावं. हे ऐकताच वैदेही लाजली आणि खाली पाहू लागली. विराजच्या चेहऱ्यावरही हलकंसं स्मित उमटलं. पण त्या क्षणी आजीनी पुढे येताच वैदेहीचा हात हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं. त्या म्हणाल्या, या घरात तू सून म्हणून आली होतीस, पण आता तू या घराचं हृदय बनली आहेस.
हे शब्द ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. कारण ज्या घरात तिला सुरुवातीला परकी समजलं जात होतं त्याच घराने आज तिला स्वतःचं मानलं होतं. आणि त्याच रात्री विराजने एक निर्णय घेतला. तो निर्णय वैदेहीसाठी आयुष्यातील सर्वात सुंदर आश्चर्य ठरणार होता. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर अनेक दिवसांनी राणे कुटुंबाच्या आयुष्यात खरी शांतता परत आली होती. घरात आता भीती, कट कारस्थानं किंवा गुपितांची सावली उरली नव्हती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. विशेषतः विराजच्या मनावरचं वर्षानुवर्षाचं ओझं उतरलं होतं. सायलीला न्याय मिळाला होता आणि आता तो भूतकाळाच्या कैदेतून मुक्त झाला होता. मात्र त्याच्या मनात एक नवीन स्वप्न आकार घेत होतं. ते स्वप्न वैदेहीशी संबंधित होतं. एका दिवशी सकाळी त्याने आजी, आई वडील आणि वैदेहीच्या आईसोबत एक गुप्त चर्चा केली. त्याने सर्वांना सांगितलं की त्याला वैदेहीसाठी काहीतरी विशेष करायचं आहे. साधं प्रपोजल नव्हे, तर तिच्यासाठी संपूर्ण आयुष्यातील संघर्षांना साजेसा असा क्षण तिला द्यायचा आहे. सर्वांनी त्याच्या कल्पनेला आनंदाने होकार दिला. पुढील काही दिवस तयारी सुरू झाली. वैदेहीला याची काहीच कल्पना नव्हती. तिला फक्त एवढंच सांगितलं गेलं होतं की एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी संध्याकाळी तयार राहायचं आहे. त्या दिवशी तिने साध्या पण सुंदर साडीत स्वतःला सजवलं. आरशात स्वतःकडे पाहताना तिला जुन्या दिवसांची आठवण झाली. एकेकाळी दुसऱ्याच्या घरात काम करणारी, अपमान सहन करणारी आणि प्रत्येक पैशांसाठी संघर्ष करणारी ती मुलगी आज एका वेगळ्याच आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी होती. संध्याकाळी विराज तिला शहराबाहेर एका सुंदर ठिकाणी घेऊन गेला. ते एक मोठं फार्म हाऊस होतं, पण यावेळी ते पूर्णपणे बदललेलं होतं. हजारो दिव्यांनी संपूर्ण परिसर उजाळून निघाला होता. हवेत फुलांचा सुगंध दरवळत होता. दूरवर हलकंसं संगीत ऐकू येत होतं. वैदेही त्या दृश्याकडे पाहतच राहिली. तिच्या आयुष्यात तिने असं कधीच काही पाहिलं नव्हतं. ती पुढे चालत गेली आणि अचानक थांबली. तिच्या समोर एक लांब मार्ग तयार करण्यात आला होता. त्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाचे फोटो लावले होते. लहानपणी आईसोबत काढलेला फोटो, शाळेतील दिवस, संघर्षाचे क्षण, राणे बंगल्यातील पहिला दिवस, आईच्या उपचारांचे दिवस आणि विराजसोबत घालवलेले अनेक क्षण. प्रत्येक फोटोत तिच्या आयुष्याचा एक अध्याय सांगत होता. फोटो पाहताना तिच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले, कारण त्या प्रत्येक क्षणामागे वेदना होत्या, पण त्याचबरोबर आशाही होती. ती हळूहळू त्या मार्गावरून पुढे चालत राहिली. शेवटी ती एका मोठ्या खुल्या मैदानात पोहोचली. तिथे संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. आजी, आई वडील, वैदेहीची आई आणि काही जवळची माणसं हसत तिच्याकडे पाहत होती. मैदानाच्या मध्यभागी विराज उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. वैदेही त्याच्या जवळ आली. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. मग विराज बोलायला लागला. तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा मला वाटलं होतं की तू फक्त काही दिवसांची पाहुणी आहेस, पण हळूहळू मला समजलं की तू माझ्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनत आहेस. त्याचा आवाज भावनांनी भरलेला होता. जेव्हा मी स्वतःला हरवलं होतं तेव्हा तू मला पुन्हा शोधून दिलंस. जेव्हा मी भूतकाळात अडकून पडलो होतो तेव्हा तू मला भविष्य दाखवलंस. आणि जेव्हा मला वाटलं होतं की प्रेम पुन्हा कधी माझ्या आयुष्यात येणार नाही, तेव्हा तू माझं आयुष्य बदलून टाकलंस. वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विराज तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याने खिशातून एक छोटी अंगठी काढली. आजूबाजूला पूर्ण शांतता पसरली होती. वैदेही, तो म्हणाला, तू माझ्यासोबत आयुष्यभर चालशील का? तो क्षण जणू काळात गोठून गेला. वैदेहीच्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य झरझर फिरू लागलं. संघर्ष, अपमान, अश्रू, आईची झुंज, सायलीचं रहस्य, मृत्यूशी केलेली लढाई आणि ह्या सगळ्यात अंधारात तिच्या हातात हात घालून उभा राहिलेला विराज. ती रडतच हसू लागली. तिने मान हलवली. हो, एवढंच उत्तर पुरेसं होतं. विराजने तिच्या बोटात अंगठी घातली. क्षणात टाळ्यांचा कडकडाट झाला. आकाशात फटाक्यांची रोषणाई सुरू झाली. आजीच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. वैदेहीची आई रडत होती, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आपल्या मुलीचं सुख पाहण्याचं समाधान होतं. विराजने वैदेहीचा हात हातात घेतला.
त्या क्षणी दोघांनाही जाणवत होतं की त्यांचा प्रवास अजून संपलेला नाही, पण आता पुढच्या प्रत्येक रस्त्यावर ते एकत्र चालणार होते. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्यासाठी एक शेवटचं सुंदर पान राखून ठेवलं होतं. ते पान होतं त्यांच्या लग्नाचं, आणि त्या लग्नात घडणारी एक अशी घटना जी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आणणार होती. विराजने केलेल्या त्या अविस्मरणीय प्रपोजलनंतर राणे कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अनेक वर्षांनी त्या घरात इतकं हसू आणि समाधान दिसत होतं. लग्नाची तयारी सुरू झाली आणि प्रत्येकजण त्यात मनापासून सहभागी झाला. आजी तर रोज नवीन योजना आखत होत्या. कधी सजावटीबद्दल चर्चा होत होती, तर कधी पाहुण्यांच्या यादीबद्दल. वैदेहीची आईही आता बऱ्याच प्रमाणात बरी झाली होती. मुलीच्या लग्नाची तयारी पाहताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. लग्नाचा दिवस अखेर उजाडला. संपूर्ण राणे बंगला फुलांनी आणि रोषणाईने सजला होता. दूरवरून आलेले पाहुणे, नातेवाईक आणि मित्रमंडळी या सोहळ्याचा भाग बनण्यासाठी उत्सुक होते. वातावरणात मंगलवाद्यांचे स्वर घुमत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण सर्वात जास्त भावनिक क्षण वैदेहीसाठी होता. ती नववधूच्या वेशात तयार होत होती. आरशासमोर बसून स्वतःकडे पाहताना तिच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. तिला तिचे जुने आयुष्य आठवत होतं. कधी काळी 2 वेळेच्या जेवणासाठी संघर्ष करणारी, लोकांचं टोमणं सहन करणारी आणि भविष्यात काय होईल याची चिंता करणारी ती मुलगी आज इतक्या मोठ्या कुटुंबाचा भाग बनणार होती. तिच्या मनात आईची आठवण आली. ती उठली आणि हळूच आईच्या खोलीत गेली. आई तिला पाहताच काही क्षण बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू जमा झाले. तिने वैदेहीला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर चुंबन दिलं. आज तुझे बाबा असते तर खूप आनंदी झाले असते, ती भरलेल्या आवाजात म्हणाली. हे ऐकताच वैदेहीचा बांध फुटला. अनेक वर्षांनी ती पुन्हा एकदा लहान मुलीसारखी आईच्या कुशीत रडू लागली. खोलीतील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. दुसरीकडे विराजही लग्नासाठी तयार होत होता. आरशात स्वतःकडे पाहताना त्याला सायलीची आठवण आली. काही क्षण त्याने डोळे मिटले. मनात तिचं आभार मानलं, कारण तिच्यामुळेच तो सत्यासाठी लढू शकला होता आणि शेवटी आयुष्याने त्याला वैदेहीसारखी साथीदार दिली होती. त्या क्षणी त्याच्या मनात कोणतंही दुःख नव्हतं, फक्त कृतज्ञता होती. मंडपात लग्न सोहळा सुरू झाला. वैदेही मंडपात आली तेव्हा विराज काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. जणू वेळ थांबली होती. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू, डोळ्यातील चमक आणि आयुष्यभराच्या संघर्षानंतर मिळालेले समाधान स्पष्ट दिसत होतं. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मंगलाष्टक सुरू झाले. प्रत्येक ओळीसोबत दोघांच्याही आयुष्यातील एक संघर्ष मागे पडत होता आणि एक नवीन स्वप्न जन्म घेत होतं. अखेर तो क्षण आला. विराजने वैदेहीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तिच्या कपाळात कुंकू भरलं आणि उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. लग्नानंतर आशीर्वाद घेण्याची वेळ आली. सर्वप्रथम दोघे आजींच्या पाया पडले. आजींनी त्यांना जवळ घेतलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज माझं आयुष्य पूर्ण झालं, त्या म्हणाल्या. मी फक्त एक सून आणली नाही, तर एक मुलगी मिळवली आहे. हे ऐकताच वैदेही पुन्हा भावूक झाली. मात्र अजून एक क्षण बाकी होता. वैदेहीची आई हळूहळू उभी राहिली. तिच्या हातात एक छोटासा डब्बा होता. तिने तो वैदेहीच्या हातात दिला. वैदेहीने उघडून पाहिला तर त्यात तिच्या वडिलांचं जुनं घड्याळ होतं. आईचा आवाज थरथरत होता. हे तुझ्या बाबांचं आहे. त्यांनी शेवटच्या दिवसात मला सांगितलं होतं की आपल्या मुलीचं लग्न झाल्यावर हे तिला द्यायचं. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. तिने ते घड्याळ छातीशी घट्ट धरलं. जणू अनेक वर्षांनंतर तिला पुन्हा एकदा तिच्या वडिलांचा स्पर्श जाणवत होता. त्या संध्याकाळी लग्नाचा समारंभ संपला. आकाशात फटाक्यांची रोषणाई होत होती. सर्व पाहुणे आनंदात होते, पण एका शांत कोपऱ्यात विराज आणि वैदेही उभे होते. त्यांनी मागे वळून आपल्या आयुष्याचा प्रवास पाहिला. संघर्ष, अश्रू, वेदना, विश्वासघात, प्रेम आणि न्याय या सगळ्या गोष्टींनी त्यांना इथपर्यंत आणलं होतं. विराजने हळूच वैदेहीचा हात हातात घेतला. आता पुढे काय, त्याने हसत विचारले. वैदेही हसली. आता पुढे जे काही असेल ते आपण दोघं एकत्र पार करू. विराजने तिच्याकडे पाहिलं.
आणि त्या दोघांनी एकत्र नवीन आयुष्याच्या दिशेने पाऊल टाकलं. कारण काही प्रेमकथा फक्त दोन व्यक्तींना जोडत नाहीत, त्या तुटलेल्या आयुष्यांना पुन्हा जगायला शिकवतात. काही लोक आयुष्यात येतात आणि निघून जातात, पण काही माणसं आपल्या तुटलेल्या आयुष्याला पुन्हा जगायला शिकवतात. वैदेही आणि विराजची ही कथा इथे संपली असली तरी त्यांच्या प्रेमाचा प्रवास आता सुरू झाला होता. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.